नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 या अंतर्गत जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत या ठिकाणी आरोग्य सेवक 40% या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणीकरिता वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद बीड यासाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल आरोग्य सेवक 40% या पदासाठी, तर कागदपत्रे पडताळणीसाठीचे वेळापत्रक जे आहे ते या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या तारखेला तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भाची योग्य माहिती व्यवस्थितरित्या समजेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे अधिकृत वेबसाईट आहे जिल्हा परिषद बीड यांची जर व्हिजिट केला तर तुम्हाला या ठिकाणी ही अपडेट पाहाव्यास भेटेल। ओके, सरळ सेवा भरती 2023 आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड अंतर्गत आरोग्य कर्मचारी पुरुष 40% या संवर्गाची उमेदवारांसाठी मूळ कागदपत्र पडताळणीकरिता उमेदवारांनी उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी नोटीस जी आहे ते जारी करण्यात आलेली आहे। ही PDF आपण डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती भेटेल की कोणत्या तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे ते। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही PDF डाउनलोड झालेली आहे। यामध्ये जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2024 अंतर्गत मूळ कागदपत्रे पडताळणी दिनांक 29/7/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, 29 तारखेला 29 जुलै 2024 रोजी तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीकरिता जायचं आहे। ओके, सो जे काही संदर्भ आहे सरळ सेवा पदभरती संदर्भाचे IBPS कंपनीकडून प्राप्त झालेल्या निकालानुसार दिनांक 4/7/2024 रोजी जे IBPS कंपनीमार्फत निकाल प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानुसार, तसंच जिल्हा परिषद बीड संकेतस्थळावरती आरोग्य सेवक 40% या पदाची जी गुणवत्ता आहे यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती दिनांक 4/7/2024 रोजी। या दोन्हीचा संदर्भ घेऊन तुमचे कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक आणि दिनांक जे आहे ते या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 29 तारखेला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे। ठीक सकाळी 11 वाजता तुमचे DV करून घेतले जाणार आहे, कागदपत्रे पडताळणी करून घेतली जाणार आहे। आता हे ठिकाण कुठे आहे पहा, जिल्हा परिषद सभागृह नवीन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषद बीड या ठिकाणी तुम्हाला न चुकता उपस्थित राहायचं आहे। ठीक सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणीला सुरुवात होणार आहे। ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटची एक प्रत आणि जे साक्षांकित करून दिनांक 29/7/2024 हजर राहायचं आहे। जे तुमचे मूळ कागदपत्रे आहेत त्याच्या झेरॉक्स प्रती घ्या, एक बंच करायचा आहे, त्यावरती सेल्फ अटेस्टेड करून घ्या आणि 29 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सामोरं जायचं आहे। ठीक आहे, आणि जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीस गैरहजर राहतील अशा उमेदवारांची निवड प्रक्रियेमधून कोणताही दावा नंतर त्यांना करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। सदरील पत्र जे आहे ते ईमेल ID वर पाठवण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची ईमेल ID चेक करायची आहे, त्यावरती तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याकरिता किंवा त्या संदर्भात तुम्हाला मेल ID वरती मेल करण्यात आलेला आहे। ठीक आहे, जर तुम्हाला अशा प्रकारचं मेल प्राप्त झालेलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, सदरील जी काही पत्र आहे वरील संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेले, म्हणजे जी काही ZP बीड जिल्हा परिषदची अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती हे अपडेट देण्यात आलेली आहे। ठीक आहे, जो आता तुम्हाला जी काही सोबत कागदपत्रे जोडायचं आहे त्याची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ओके, आणि उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, कॅटेगरीनुसार या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ओके, सो पहा, अनुसूचित जमातीचे विद्यार्थी एकूण पदसंख्या 6 आहेत आणि गुणवत्ता यादी क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, एकूण 10 उमेदवार या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का चेक करायचं आहे, आणि असेल तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला हजर राहायचं आहे। ठीक आहे, सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का चेक करायचं आहे। तसंच जे काही डॉक्युमेंट आवश्यक आहेत कागदपत्रे पडताळणीसाठी या ठिकाणी ही लिस्ट देण्यात आलेली आहे। या लिस्टमध्ये चेक करायचं आहे कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक असणार आहे ते, आणि 2 प्रती किंवा एक संच करायचं आहे झेरॉक्सचं, आणि त्यावरती सेल्फ अटेस्टेड करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। ठीक आहे, सो बेस्ट ऑफ लक तुमच्या कागदपत्रे पडताळणीसाठी। सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, आणि माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।